नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची खूप चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीने आपला उमेदवार उभा केलाय. तो उमेदवार म्हणजे बी. सुदर्शन रेड्डी आणि एकीकडे सी.पी. राधाकृष्णन आहेत. पण रेड्डींचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे, कारण ते निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काही असे निर्णय घेतले होते, की जे वादग्रस्त ठरले होते आणि त्याचे परिणाम खूप दूरगामी झाले होते. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या उपराष्ट्रपती पदाची चर्चा जी सुरू आहे, तर त्याच्याविषयी त्याच्यासाठीचे जे उमेदवार आहेत त्याच्याविषयी सगळ्यात आधी तुमचं मत काय आहे? जे 2 उमेदवार उभे आहेत. बघा, त्यांच्याविषयीचं मत खरं मांडावं म्हणजे एक वकील म्हणून मांडावं असा खरा मुद्दा नाहीये. कारण दोघांची बॅकग्राऊंड पूर्ण वेगळी आहे. एक समाज तळागाळातून काम करत करत तमिळनाडूतून वर आलेली व्यक्ती आणि दुसरी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून रिटायर होऊन मग आता ह्या पदासाठी उभी राहणारी व्यक्ती आहे. त्यामुळे तसं दोघांमध्ये हे चांगले हे वाईट असं वकील म्हणून म्हणण्यासारखी गोष्ट नाहीये. आता राहिला विचारधारेचा प्रश्न. तर विचारधारेच्या दृष्टीने बघाल तर एक मतदार म्हणून मी तर म्हणेन उजव्या विचारसरणीच्या जे आज म्हटलं जातं राष्ट्रभक्त ज्याला मी म्हणेन रादर, तर त्यांच्याच बाजूने माझं मत असणार आहे. ही नक्की गोष्ट आहे. आता आपण सुदर्शन रेड्डींच्या कार्यकाळाबद्दल बोलतोय, तर त्यांच्या कार्यकाळामध्ये सलवा जुडूम आहे किंवा दुसरा एक मुद्दा म्हणजे भोपाळ गॅस दुर्घटनेचा आहे किंवा त्यांनी केलेला इस्रायलचा सपोर्ट आहे. तर या विषयावर तुम्ही काय सांगाल? सलवा जुडूम हा एक फार गंभीर मुद्दा होता. म्हणजे सुप्रीम कोर्ट सलवा जुडूम काय होतं की जो प्रचंड मोठ्या प्रमाणात नक्षल्यांचा त्रास सुरू झालेला आदिवासी गावामध्ये आणि आदिवासी वैतागलेले त्या अन्यायांना आणि त्यांच्याकडे पर्याय नव्हता काय करायचं. तर सरकारने त्यांचीच एक प्रकारे ती आर्मी बनवली किंवा तिला सपोर्ट केला, त्यांना ट्रेनिंग दिलं. कारण ते जंगलातलं युद्ध होतं आणि ते फक्त आर्थिक स्वरूपाचं युद्ध नव्हतं, ते सामाजिक आणि ते झिरपत गेलेलं अशा स्वरूपाचं ते सांस्कृतिक स्तरावरती नेलेलं त्यांनी युद्ध होतं. तर सरकारने त्या परिस्थितीची गरज म्हणून ती सलवा जुडूम ही एका प्रकारे लोकांमधून उभी केलेली आर्मी होती. आणि मग त्याच्यामध्ये दोन चार कम्युनिस्ट हे नंदिनी सुंदर आणि स्वामी अग्निवेश, आता स्वामी हे कुठून होते हा प्रश्न आहे खरा, पण यांनी ती याचिका दाखल केली. आणि मग सरकार असं कसं करू शकतं असं म्हणत या रेड्डींनी सलवा जुडूमची अख्खी प्रक्रिया रद्द करायला लावली आणि अजून बरेच त्याच्यात ऑर्डर्स पास केलेले आहेत. तो एक वेगळा खरा विषय. तो मुद्दा काय येतो की न्यायाचा पुळका हा जो येतो सुप्रीम कोर्टाला किंवा तो आहे असं हे म्हणतात, हा सिलेक्टिव्ह असतो का? हा त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे. सलवा जुडूमच्या बाबतीत हे असं तुम्ही घोर चुकीचं कसं करता असं म्हणणारं सुप्रीम कोर्ट, सहारा प्रकरणी सुब्रतो रॉय जे बराच काळ तुरुंगात होते, गुन्हा नोंद केलेला नसताना FIR नसताना त्यांच्यावरती ऍक्शन कशी केली जाऊ शकते, असे बरेच प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारले जाऊ शकतात. रेड्डी हे त्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. पण त्याचा पॅटर्न काय दिसतो म्हणजे तुम्ही कम्युनिस्टांच्या याचिका लवकर ऐकता, दुसरीकडे इस्रायलला शस्त्र विक्री होऊ दिली जाऊ नये यासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका करता. तर हा जो पॅटर्न आहे तो कुठेतरी मग आज जे अर्बन नक्षलचं एक फॅड आहे किंवा त्याचा विचार आज आपल्याला कळतोय, तो अर्बन नक्षल ही कन्सेप्ट आज आलेली नाहीये, गेल्या 5-6 वर्षात ही होती, आम्हाला आता कळतीये असं झालंय. तर मग या विचारसरणीची माणसंच उचलली जात आहेत का? म्हणजे ह्याच्यात होतंय काय? खरं ही एक चांगली गोष्ट आहे की कठोर कडवट उजव्या विचारसरणीची माणसं यायला लागली म्हणून अशा प्रकारची डाव्या विचारसरणीची किंवा अशी पार्श्वभूमी असलेली माणसं आता उभी केली जात आहेत. असं होत नव्हतं की पूर्वी अशी माणसं निवडली जात नव्हती, पूर्वी ही निवडली जात होती, पण त्यांचे रंग फार सुंदर दाखवले जात होते, आता खरे रंग दिसायला लागले. हे असं काहीतरी ह्याच्यातून जे घुसळण सुरू आहे गेली 10-12 वर्ष, म्हणजे 2014 पासूनची जी घुसळण सुरू आहे त्याच्यातून नक्की उद्या येऊन कधीतरी अमृतच मिळेल, पण आज हे सगळं असं ढवळून गेलेलं आहे असं मी नक्की म्हणेन. दुसरा प्रश्न मी एक असा विचारेन की न्याय प्रक्रियेत त्यांचा पूर्ण सहभाग होता आणि आता कुठेतरी ते राजकीय कारकीर्द सुरू करतायत. खरं तर त्यांची राजकीय पार्श्वभूमी काहीच नाहीये. तर मग आता त्याविषयी काय सांगता येईल?
हा ना खरा एक इतका विषय महत्वाचा आहे. मी थोडं 1-2 मिनिटं जास्त घेतो, की जेव्हा निवडणुकांचा विषय येतो, जेव्हा आमदार आणि खासदारांचा विषय येतो, तेव्हा सुप्रीम कोर्ट असं बहिरगोल भिंग घेऊन बसतं. बघा तुमच्या प्रॉपर्टीज वाढतात. अर्थात त्यांनी ते केलं पाहिजे, मी नाही म्हणत नाही, की एक फार सुंदर जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलं, की एखादा आमदार होता, 5 वर्षानंतर तो परत आमदारकीला उभा राहतो. तर 5 वर्षापूर्वी त्याने त्याची मालमत्ता जी घोषित केली संपत्ती, आणि 5 वर्षानंतर याच्यात 200 पटपेक्षा जास्त, म्हणजे 50 रुपयाची 100 झाली, 100च्या वर गेली असेल, तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्याचं उत्पन्न किती, त्याच्या बायकोचं किती, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातल्या व्यक्तींचं उत्पन्न किती, त्याचे सोर्सेस काय, कर्ज किती, शेअर्स कुठले, हे सगळं लोकांनी बघायला पाहिजे. का? नाही मग तुम्ही पैसे खाता ह्या आरोपाने. हा आरोप पण ठीक आहे आणि हे होणं पण ठीक आहे. म्हणजे एक एक प्रकारे तुम्ही निवडणूक प्रक्रियेत स्वच्छता आणू इच्छिता. तुमचं काय, हे हे तुमचं काय, हा जो प्रश्न आहे याची मी काही तुम्हाला कारणं सांगतो. आमच्याकडे मुंबईला हायकोर्टात अभय ठिपसे म्हणून एक न्यायमूर्ती होते, ज्यांनी बघा काय होतं, काँग्रेस काळात ते सत्र न्यायाधीश होते. त्यांच्याकडे गुजरातच्या दंगलींची केस सुप्रीम कोर्टाने गुजरातमधून महाराष्ट्रात ट्रान्सफर केली, ती त्यांच्यासमोर चालली. त्यांनी त्याच्यात शिक्षा दिल्या. मग हायकोर्टात काही जण निर्दोष सुटले. अभय ठिपसे नंतर उच्च न्यायालयात गेले, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलं आणि निवृत्तीनंतर त्यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रश्न निर्माण होतो. आपण थोडं पूर्वी जाऊ. केशवानंद भारती केस भारताच्या कायदेशीर इतिहासातली सगळ्यात महत्वाची केस. त्याच्यात एक जस्टिस अहमद बेग म्हणून जज होते. असे उल्लेख आहेत की ह्या बेगांनी खाजगीमध्ये सांगितलेलं की केशवानंद भारती सारखी केस येणार आहे. संविधान सर्वोच्च, पार्लमेंट सर्वोच्च की सर्वोच्च न्यायालय, हा जो वाद, एक छुपा वाद सुरू आहे, त्याच्यात पार्लमेंटच्या बाजूने मत द्यायला, थोडक्यात इंदिरा गांधींच्या बाजूने मत द्यायला माझी नेमणूक झालेली आहे, हे ते खासगी चर्चेत सांगायचे. सिलेक्टिव्ह पद्धतीने ते आजारी पडले सुनावणीच्या काळात. हे दुसरीकडे. तिसरीकडे आता जे चीफ जस्टिस होते काही काळापूर्वी, जस्टिस चंद्रचूड, दुर्दैवाने ते महाराष्ट्राचेच आहेत. मी दुर्दैवानेच म्हणतो, कारण या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावण्यांमधला एक काळं पान आहे जे मला वाटतं, ते आहे एक निकाल रोमिला थापर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. भीमा कोरेगाव मधल्यांना घरातच बंदिस्त ठेवावं, त्यांना अटक केली जाऊ नये, अशा स्वरूपाचा तो त्याच्यात काही दिवस तो रिलीफ त्यांना दिलेला होता. मुळात आपल्या कायदे व्यवस्थेत अशी तरतूदच नाही. जेव्हा पोलीस तपास करतायत तेव्हा त्यांनी तपास करायचा. मारहाण केली, काहीतरी शिवीगाळ केली, जातीवाचक काहीतरी बोलले, तर तुम्ही त्याची दाद मागा, नाही तर तपासात सहकार्य प्रत्येकाने केलं पाहिजे, हा दंडक आहे. हे कोणतरी उठून सुप्रीम कोर्टात जातात, सुप्रीम कोर्ट ते ऐकतं. पोलीस ज्यांना भविष्यात अटक करणार असतील त्यांनाही हाऊस अरेस्टमध्ये ठेवायचं अशी ऑर्डर देतं आणि मग शेवटी ती पिटिशन डिसमिस करतं. तपासाचा वेळ वाया गेला, त्याचं काय. त्याच्यात हे चंद्रचूड म्हणतात की जे भीमा कोरेगावचा तो इतिहास आहे, जे काही म्हटलं जातं की पेशव्यांची आर्मी, मग ब्राह्मण विरुद्ध दलित, मग ब्रिटिशांची आर्मी वगैरे वगैरे सगळे, त्याच्यात हे इतिहासाबद्दल बोलतात. तुम्ही संविधानाबद्दल बोला, कायद्याविषयी बोला, इतिहास काय होता हे सांगण्याचे ऑथॉरिटी तुम्ही नव्हे. आय एम सॉरी. बरं, आनंद तेलतुंबडे जे दलित अभ्यासक मानले जातात, ते म्हणतात की ही प्युअर दोन आर्मी मधलं युद्ध होतं. ह्याच्या पलीकडे त्याच्यात जातीय, सांस्कृतिक काहीच नव्हतं. आणि तिकडे हे म्हणतात चंद्रचूड की नाही, हे ज्यांच्यावर अन्याय झाले त्या जातीचा हा विषय होता. तुम्ही कशाला बोलता त्याच्यात? मुद्दा असा आहे की जर प्रत्येक माणसाला त्याची विचारसरणी असते तर ती त्याच्या वागणुकीतून रिफ्लेक्ट होते. म्हणजे जर आमदार खासदारांनी त्यांची मालमत्ता जाहीर केली पाहिजे, तर ह्या सर्वोच्च उच्च न्यायालयात बसणाऱ्यांनी त्यांची विचारसरणी सांगितली पाहिजे की मी काँग्रेसी विचाराचा आहे, मी डावा आहे, मी उजवा आहे, मी निळा आहे, मी काळा आहे, मी लाल आहे, जे काय असेल ते लोकांना कळू दे की माझी केस कोणासमोर जाणार आहे. नाहीतर आज एक अंधश्रद्धा, लोकांना अशी अंधश्रद्धा वाटायला लागेल की संविधानानुसार निकाल दिले जातात. न्यायमूर्ती, न्यायालय ही नेहमी बॅलन्स्ड, पारदर्शक, की काळी पट्टी लावून असतात. प्रत्यक्षात तुम्ही तिथे तुमचे विचार घेऊन बसलेले असता. हे कसं चालेल? मग जी तुम्ही कंपल्शन तुम्ही खासदारांना करता की तुमची प्रॉपर्टी घोषित करा, ठीक आहे, तो मालमत्तेचा प्रश्न आहे. तुम्हाला पगारच मिळतो, तुम्हाला भत्तेच मिळतात, पण मग तुमची विचारसरणी काय ही पण तुम्ही घोषित करायला पाहिजे. तुमची काय, तुमच्या मुलाची काय, तुमच्या बायकोची काय, हे लागणार नाही का? हे झालं नाही तर हळूहळू ही चिखलफेक दोन्हीकडून सुरू राहणार. मग रंजन गोगोई
ते चीफ जस्टिस झाल्यानंतर ते राज्यसभेवर गेले. आता हा मुद्दा काँग्रेसवाले सुईने वापरतात, तो मुद्दा हे सुईने वापरतात. या सगळ्यामध्ये मूळ सर्वसामान्य माणूस न्यायपालिकेकडे ज्या आशेने बघतो ती आशा कुठेतरी फार संपुष्टात येत जाणार का? माझं उत्तर कदाचित असं होईल, असं होऊ नये या दृष्टीने मी हे 2-3 मुद्दे मांडले. ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. नक्कीच याच्यावर लोक विचार करतील आणि त्यांचं मतही कमेंटमध्ये आम्हाला सांगतील. धन्यवाद.